सांगितली आहेत. त्यामुळे आता 24 तास काय, अख्खं आयुष्य मिळालं तरी काहीच होऊ शकत नाही. भास्कर, हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. ते आम्हाला माहिती आहे. जे आम्हाला माहित नाही ते सांग. भास्कर ऐक की, आपण याला सांगू ना जे याला माहित नाही ते. धैर्य कायम म्हणायचं. धैर्य मुजुमदार कधी हारत नाही. धैर्य तू आज हरलायस आणि आम्ही तुला हरवलंय. आणि लय बेकार हारलायस. हवी सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर मला इन्स्पिरेशन देणारी माझ्या बायकोची गोड स्माईल आणि माझे गुरु आदराचं स्थान असलेले भाऊ यांचा चेहरा बघून यांचं दर्शन घेऊनच माझ्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. सावी, मला तुमच्या साथीनं भाऊंनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं. मी धैर्य मुजुमदार या करारपत्राद्वारे सांगू इच्छितो की सावी नाईक हिच्याशी केलेला विवाह हा संपूर्णपणे खोटा असून मी तिच्याशी कधीही वैवाहिक नाते प्रस्थापित करणार नाही. हरली मी. धैर्य का असं वागलं? धैर्य का फसवलत मला? आतापर्यंत तुम्ही जे काय वागलात ते सगळं खोटं होतं. सगळं खोटं होतं. भाऊंचं स्वप्न पूर्ण करायची तुमची जिद्द, त्यांचा रिस्पेक्ट सगळं खोटं होतं. का केलं असं तुम्ही? फक्त त्या जमिनी मिळवण्यासाठी? हे असं काही होईल वाटलं नव्हतं. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे बिनडोक असाल. अरे मी जे काही करतोय ते आपल्या घरासाठी करतोय. आईच्या प्रत्येक अपमानाचा बदला घेण्यासाठी करत होतो. पण तुमच्या मूर्खपणामुळे सगळं मातीत मिसळलंय आता. आमच्या नाही, तुझ्या मूर्खपणामुळे म्हण. उगाच घराचं आणि आईचं नाव पुढं करू नकोस. तू जे काही केलंयस ना तू फक्त स्वतःच्या इगोसाठी करतोयस. आणि हे न कळायला आम्ही काय मूर्ख नाही. त्यामुळे तुझा जो काही प्लॅन फसलाय ना त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणंच नाही. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलंय. घरात सारखं आपलं धैर्य किती चांगलं आहे, धैर्य किती सज्जन आहे, धैर्याचं बायकोवर किती प्रेम आहे, धैर्य जिद्दी आहे, धैर्याची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत. अरे ऐकून ऐकून कंटाळा आलेला.
पण आता तुझ्या बायको सकट सगळ्यांना कळलंय का धैर्य किती खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे ते. ए तू ना आमच्यासारखाच धैर्य. काय रे, सावीला ही अपेक्षा नसेल तुझ्याकडून ना? तुमच्या दोघींकडून पण ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सुद्धा यांच्या प्लॅन मध्ये सामील होता. तुम्हीच सांगायचं ना वहिनी, धैर्य बाकी मुजुमदारांपेक्षा किती वेगळे आहेत. मग आता काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? तुम्ही पण त्यांच्या प्लॅन मध्ये सामील होता. मी इराविषयी किती वेळा तुमच्या दोघींना विचारलं, पण प्रत्येक वेळी तुम्ही मला काहीतरी कारण सांगून अंधारात ठेवलं. का केलं तू वहिनी असं? बाकीच्यांचं जाऊ दे, पण या घरात तुमच्या दोघींना मी किती आपलं मानलं होतं. आणि तुम्हीच असं वागला. अरे का वागला तसं? तुम्ही ना लई पेशन्स टेस्ट केलेत माझे, आणि मी प्रत्येक वेळी तुमचं वागणं सहन करत आलोय. ए उपकार नाही केलेस, मोठा सांगतोय. आणि तू काही सज्जन नाही आम्हाला बोलायला. मोठा वर तोंड करून बोलत होता ना, घरासाठी केलंय की घरासाठी केलंय? मग आम्हाला का नाही सांगितलं रे? हा, आम्ही या घरचे नाही का? आम्हाला या प्लॅन मध्ये घेतलं असतंस तर आमची मदत झाली असती ना. नाही पण नाही, तुला आणि आईला स्वतःच सगळं करून मोठेपणा घ्यायचा होता आणि आम्हाला एकटं पाडायचं होता. म्हणून आम्ही आमची ताकद दाखवली. आम्ही नाही तर काहीच नाही. काय म्हणालास? तुम्हाला एकटं पाडायचं होतं? एकटं पाडायचंय?